काल आपलं काय चालू होतं? झेड इनवर्स पहिला फॉर्म्युला झाला ना, ए रेस टू के, बरोबर का? हॅलो हॅलो, काय विचारतोय? येस सर. हा, पुढे घ्या. एक्स के इक्वल टू बी रेस टू के लेस दॅन 0. के लेस दॅन 0. सांग काय काय करणार? हॅलो, वी हॅव काय फॉर्म्युला जे ट्रान्सफॉर्मचा? जे ट्रान्सफॉर्मचा फॉर्म्युला सांगा. हॅलो, फॉर्म्युला सांगा जे ट्रान्सफॉर्मचा. Summation of minus infinity to infinity xk z raised to minus k. पुढं आता इकडे बघा, ही रिअल लाईन, हा 0, इकडं 1 आणि इकडं -1. लेस दॅन 0 म्हणजे या साईडच्या टर्म आल्या ना, ह्याच्यासाठी Yes. बी रेस टू के दिलेला आहे. मग इकडं काय येणार या साईडला? काय येणार? दिलेलं नाहीये म्हणजे काय घ्यायचं सांगितलंय? 0. काय येणार सांगा? हा, समेशन के इक्वल टू मायनस इन्फिनिटी टू -1. एक्स के म्हणजे काय? बी रेस टू के झेड रेस टू -k प्लस समेशन के इक्वल टू 0 टू इन्फिनिटी. याला काय येणार? 0च येणार ना, झेड रेस टू -k. हे कळतंय? कळते का? Yes, sir. आता इथं ज्यावेळी मायनस इन्फिनिटी -1 ह्या पद्धतीने असतंय, त्यावेळी काय करायचं? रिप्लेस, हा 0च येणार आहे या साईडला, बरोबर ना, प्लसच्या पुढं. हॅलो,
काय विचारतोय? हॅलो, काय विचारतोय तुम्हाला? हॅलो, here replace k by minus n. रिप्लेस k by minus n. बघा इकडं मायनस n इक्वल टू मायनस इन्फिनिटी म्हणजे n इक्वल टू काय येतं? इन्फिनिटी. आणि वर मायनस n इक्वल टू मायनस वन म्हणजे n इक्वल टू काय येणार? 1. मग इथं काय होईल? समेशन n इक्वल टू 1 टू इन्फिनिटी. इकडं हे नेहमी लक्षात ठेवा, इथं आपण लोएस्ट व्हॅल्यू कडून हायेस्ट व्हॅल्यू कडे लिहितो. कळतंय का? हॅलो, Yes, sir. इथं 0 पासून इन्फिनिटीकडे त्या पद्धतीनं. तसं तुम्ही म्हणणार इथं वर -1 आहे म्हणून मी इथं -1 लिहिते, काय फरक पडत नाही. पण आपला लिहिण्याचं कसं असतंय, आपण छोट्याकडून मोठ्याकडे जातो, त्यामुळं अगोदर 1 लिहिलंय नंतर इन्फिनिटी लिहिलंय. कळतंय का? हॅलो, Yes, sir. हा काय येणार पुढं? बी रेश टू मायनस n आणि झेड रेश टू मायनस ऑफ मायनस n प्लस 0 येणार पुढं. ह्याच्यात काय अडचण आहे? हॅलो, ह्याच्यात काही अडचण आहे का? No, sir. मायनस मायनस काय होणार? प्लस n येणार ना. म्हणजे Yes. हे येईल झेड अपॉन बी रेश टू n येईल. लक्षात येतंय? झेड रेश टू n डिवायडेड बाय बी रेश टू n. हे कळलं का? Yes, sir. Yes, sir. आता मग n ची व्हॅल्यू 1 ठेवा, 2 ठेवा, काय ते बघा, सांगा. हा, n ची व्हॅल्यू 1. कारण की जिथं n दिसतंय तिथं 1 टाकायचं आहे फक्त तुम्हाला. हा, वन नंतर 2 टाका, काय येणार? Z upon B bracket square. नंतर 3 टाका, झेड बाय बी कॉमन निघेल. काय येईल?
मग 1 + r + r² काय आन्सर? हॅलो. 1/1 minus r. 1/1 minus r. आणि पुढं r म्हणजे z/b आहे. हा पुढं mod r <1 विसरू नका. कळते का? Yes, sir. आता काय करा, हा जो बी आहे हा बी ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. काय येतंय? B minus z. mod z < b. ROC काय येणार? ROC region of convergence is mod z mod b. कळतंय का? हॅलो. Yes, sir. त्याच्यात काय अडचण आहे का बघा. बाळांनो झालं का? Yes, sir. पुढचे घ्या. z of xk equal to a raised to k greater than or equal to 0 b raised to k less than 0. एक मिनिट उलट लिहिलं मी. a raised to k less than 0 आणि b raised to k greater than or equal to 0.
हॅलो बाळानो, हॅलो. Yes, sir. हा, आता इथं के लेस दॅन ऑर इक्वल टू 0 साठी ए रेश टू के आहे, के ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 साठी बी रेश टू के आहे. लेट म्हणा वी हॅव, काय जेड ट्रान्सफॉर्मची डेफिनेशन? हा, क्वेश्चन सगळ्याला सेमच बर का. फाइंड झेड ट्रान्सफॉर्म ऑफ, कळते का? हॅलो. Yes, sir. हा, सांगा. Summation k equal to minus infinity to infinity xk into z raised to minus k. आता पुन्हा बघा, 0 मायनस इन्फिनिटी, इन्फिनिटी, 1 मायनस 1. आता लेस दॅन 0 म्हणजे -1 च्या ह्या साईडला किती येणार? ए रेश टू के, कळते का? आणि ग्रेटर दॅन 0 म्हणजे 0, 1, 2 अप टू इन्फिनिटी, इथं व्हॅल्यू येणार पी रेश टू के. म्हणजे कसं येईल फंक्शन सांगा? के इक्वल टू मायनस इन्फिनिटी टू -1 ए रेश टू के झेड रेश टू मायनस के प्लस समेशन के इक्वल टू 0 टू इन्फिनिटी बी रेश टू के झेड रेश टू मायनस के. कळते हे? हॅलो, Yes, sir. समजलं का? हा. मग आता जो के इक्वल टू मायनस इन्फिनिटी टू -1 आहे, त्याच्यासाठी काय करावं लागतंय? आताच बघितलं आपण. काय करणार? Replace k by minus n. पहिल्या समेशन मध्ये के बाय -m पुट करा. मग काय येणार सांगा? हा, -n इक्वल टू मायनस इन्फिनिटी म्हणजे n इक्वल टू काय आलं? Infinity. हा, पुढं पुढं A raised to minus n. Z raised to minus into minus n. म्हणजे n इक्वल टू ना इथं ए रेश टू -n झेड रेश टू मायनस प्लस n येईल, बरोबर ना? आता डायरेक्ट लिहितो प्लस, पुढच्या याच्यात नो चेंज. काय येणार? झेड बाय ए
रेश टू एन येईल. बरोबर का? इकडं बी बाय झेड रेश टू के येईल. हे कळतंय? हॅलो, Yes, sir. पुढं झेड बाय ए प्लस ए ची एन ची व्हॅल्यू 1, नंतर 2, नंतर 3, सॉरी, ए क्यूब प्लस हा के ची व्हॅल्यू 0 टाका. बी बाय झेड रेश टू 0 काय येणार? 1. नंतर 1, नंतर 2, झेड बाय ए कॉमन घ्या. सांगा काय आलं? हॅलो, हॅलो, बोला की पटपट. पहिलं 1 प्लस आर स्क्वेअर. आर ची व्हॅल्यू काय आहे पहिल्या केसमध्ये? Z by काय येणार? 1/1 minus Z by A. पुढं प्लस 1 प्लस आर स्क्वेअर. 1/1 minus B by Z. mod z by a mod r less than 1 and mod b by z less than 1. कळतंय का? ए नात मल्टिप्लाय करा. इकडं झेड च डिनॉमिनेटर कॉमन करा. झेड डिवायडेड बाय झेड मायनस बी येईल. इकडं मॉड झेड लेस दॅन ए अँड मॉड बी लेस दॅन मॉड झेड. आरओसी इज काय येणार? आरओसी
सांगा की आरओसी. Mod Z is less than mod A. कसं लिहिता येईल हे? mod B less than mod Z less than mod. बघा मॉड बी लेस दॅन मॉड झेड आहे बरोबर. आणि Yes, मॉड झेड लेस दॅन काय आहे? मॉड ए. mod A. म्हणजे मॉड झेड लेस दॅन मॉड सॉरी मॉड बी लेस दॅन मॉड झेड लेस दॅन मॉड ए असेल. कळतंय? समजतंय का? Yes, sir. Yes, sir. लिहा हे. ह्याच्यात काय अडचण आहे का बघा. झालं का रे? हॅलो, Yes, sir. काय अडचण कोणाला? No, sir. ठीक आहे. हे सोडवा आता पुढचं. xk equal to 5 raised to k for k less than 0, 3 raised to k for k greater than or equal to 0. सोडवा. जमल का आता? जमवा आता. समजलं म्हणताय ना मागचं एक्झाम्पल? पट 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 सोडवा. हे विचारलं जातं एक्झामला. झालं का?
हॅलो, लिहा पटपट आणि आन्सर काय आलं सांगा मला. काय आलं फायनल आन्सर? mod A less than mod Z less than mod B. ती फायनल आन्सर आहे का? अरे बाळांनो, Arrow C. रिजन ऑफ कॉन्व्हर्जन्स आहे हे, फायनल आन्सर असते तुमचं. Yes sir. हा, काय आलंय? Z upon 5 minus Z plus Z upon Z minus 3. लक्षात आलं सगळ्यांच्या? हा तुमचा झेड ट्रान्सफॉर्म आहे आणि हे रिजन ऑफ कॉन्व्हर्जन्स आहे, म्हणजे जिथं ज्या रिजन मध्ये वरचा झेड ट्रान्सफॉर्म एक्झिस्ट असतो तो रिजन. कळते? हॅलो, कळते का? Yes sir. हा, फाइंड झेड ट्रान्सफॉर्म ऑफ xk equal to k alpha raised to k. काय? हा, हा. ते घे, ते काय आता? सगळं आपण केलं. मानेला कशाला? तुमचं तुम्ही ह्याच्यावरून करा की, डाउनलोड रिपोर्ट करायचं आणि त्याचे प्रिंट मारायचे. आणि ते हा, काय करायचं माहितीये का?
हॅलो हॅलो बाळांनो, हॅलो, आवाज येतोय का? Yes, sir. Find Z transform of xk equal to k alpha raised to k greater than or equal to 0. Let we have काय येणार रे? Z of xk equal to सांगा. फॉर्म्युला विसरू नका. Summation k equal to minus infinity to infinity xk into z raised to minus k. पुढं k ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 म्हणजे उरलेल्या व्हॅल्यू साठी काय असणार? मायनस इन्फिनिटी पासून 0 पर्यंत काय ना -1 पर्यंत काय येणार? 0. पुढं 0 टू इन्फिनिटी काय k अल्फा रेश टू k z रेश टू मायनस k. अलीकडचं 0 येईल इथं k अल्फा बाय झेड रेश टू k असं येईल. आता k ची व्हॅल्यू पहिल्यांदा 0 टाका, काय येणार? सर k इथे ची रिप्लेस करायचं नसते का? हा रिप्लेस करायचं नसते का? निगेटिव्हची टर्म कुठे एक्झिस्टच नाहीये ना. ह्या व्हॅल्यू हो. पुट करायच्यात. इथं जर मायनस इन्फिनिटी 1 असेल तरच करायचं ना रिप्लेस. याच्यामध्ये कुठं रिप्लेस करायला सांगितलंय प्लस मध्ये का सांगितलंय Yes. कधी? No, sir. डायरेक्ट आहे ना पॉझिटिव्ह हे असताना. Yes. हा पुढं k ची व्हॅल्यू 0 टाकली 0च येणार. पुढं 1 टाका 1 इंटू अल्फा बाय झेड. 2 टाका 2 इंटू अल्फा स्क्वेअर बाय झेड स्क्वेअर. 3 टाका काय ते अल्फा क्यूब बाय झेड क्यूब प्लस 1. अल्फा बाय झेड कॉमन निघेल, कॉमन काढा. 1 प्लस 2 अल्फा बाय झेड रेश टू 1 3 अल्फा बाय झेड ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1. तुम्हाला मी नोट मध्ये 2-3 फॉर्म्युले दिलेले बघा. हॅलो हॅलो Yes, sir. नोट मध्ये 2-3 फॉर्म्युले दिलेले.
1 प्लस एक्स रेश टू एम काय येतंय 1 मायनस एक्सचा बघा हा 1 मायनस एक्स रेश टू एम काय येतंय तर मिडलला प्लस प्लस येते ना सगळं हा 1 मायनस एक्स रेश टू एम काय येते फॉर्म्युला का प्लसचा दिलाय प्लसचा दिलाय. ठीक आहे असू द्या प्लस काय अडचण नाही हा सांगा बोला 1 plus nx plus n into n minus 1 upon 2 factorial into x square plus 1. एन मध्ये दिलाय का बर ठीक आहे एन मध्ये हा 1 प्लस एन एक्स पुढं एन एन मायनस 1 अपॉन 2 फॅक्टोरियल पुढं एक्स into स्क्वेअर x square. प्लस 1 आहे आता इथं जर बघितलं ह्याला जर मी एक्स म्हंटल तर एक्स बरोबर काय दिसतंय तिथं 2 alpha n equal to 2. 2 दिसतंय बरोबर ना Yes. 2 पुट केल्यानंतर येतंय का 2 मायनस 1 म्हणजे इथं 2 येणार नाही -2 घ्या n ची व्हॅल्यू -2 घेतली काय आलं रे बोला आता बोला फॉर्म्युला हॅलो 1 मायनस एन एक्स Plus Plus. nx square मायनस एन मायनस 1 म्हणजे मायनस मायनस प्लस होईल एन प्लस 1 होईल इथं अपॉन 2 फॅक्टोरियल एक्स स्क्वेअर येईल कळते का हॅलो आणि इथं आता इथं प्लस आणण्यासाठी काय करावं लागेल एक्स रिप्लेस्ड बाय मायनस एक्स रिप्लेस एक्स बाय मायनस एक्स 1 मायनस एक्स काय आलं पुढं पुढं बोला एक्स च्या ठिकाणी मायनस एक्स टाकायचा आहे 1 मायनस मायनस प्लस एन एक्स येईल प्लस एन प्लस 1 अपॉन 2 फॅक्टोरियल एक मायनस एक्स चा स्क्वेअर एक्स स्क्वेअरच येतो X square. प्लस ऑन तिन्ही फॉर्म्युले लिहिले का तिन्ही पण लागतात लिहिले का Yes, sir. आता इकडे बघा इथं मी यांची व्हॅल्यू जर 2 ठेवली म्हणजे इथं 2 ठेवली तर 1 मायनस एक्स रेश टू -2 इक्वल टू काय येणार बघा फॉर्म्युला फॉर्म्युला लिहिले का सांगा हॅलो Yes, sir. बघा यांच्या जागी मी 2 टाकतो
1 मायनस एक्स रेश टू मायनस 2 लिहा 1 प्लस 2x प्लस 2 प्लस 1 x किती आलं 2 इंटू 3 आलं इथं डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 म्हणजे हा 2 2 कॅन्सल झाला काय आलं 3x स्क्वेअर आलं कळते का हॅलो Yes, sir. लिहून ठेवा आणि तसंच जर 1 प्लस असेल रेश टू मायनस 2 असेल तर इथं मायनस 2x येईल प्लस 3x स्क्वेअर अल्टरनेट प्लस मायनस साइन येतं लक्षात ठेवा फक्त कळतंय का Yes, sir. हॅलो बाळानो हॅलो Yes, sir. हा मग इथं झेड ऑफ एक्स के इक्वल टू काय येणार सांगा काय येणार अल्फा बाय झेड इंटू 1 मायनस अल्फा बाय झेड येईल बरोबर का रेश टू मायनस 2 कळतंय का Yes, sir. हा एक्स स्क्वेअर येईल मग वरच्याचं सिम्प्लिफिकेशन करायचं फक्त आता 1 अपॉन इथं झेड मायनस अल्फा डिवायडेड बाय झेड रेश टू 2 येईल हा डिनॉमिनेटर सेम करा सेम केलेलं आहे ऑलरेडी अल्फा बाय झेड इथं झेड स्क्वेअर अपॉन झेड मायनस अल्फा ब्रॅकेट स्क्वेअर येईल बरोबर का झेडला झेड कॅन्सल अल्फा झेड डिवायडेड बाय झेड मायनस अल्फा ब्रॅकेट स्क्वेअर हे तुमचं फायनल आन्सर असेल ह्याच्यात काय अडचण हॅलो 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 No, sir. हा एक राहिलं आता जर हा रेश टू मायनस 2 आहे म्हणजे 1 अपॉन
1/1 मायनस अल्फा बाय झेड आहे. हा कधी एक्झिस्ट नसेल तर अल्फा बाय झेड ची व्हॅल्यू जर 1 असेल, कळतंय का? अल्फा बाय झेड ची व्हॅल्यू 1 असेल तर काय येणार? 0 येणार ना डायरेक्ट. Yes, sir. म्हणजे 1/0 म्हणजे इन्फिनिटी झालं ते. म्हणजे इथं येईल तुमचं मॉड ऑफ अल्फा बाय झेड नॉट इक्वल टू 1. दॅट इज मॉड झे अल्फा नॉट इक्वल टू मॉड झेड, म्हणजेच मॉड झेड नॉट इक्वल टू अल्फा. लक्षात येते? हे तुमचं आरओसी येईल. समजलं? समजलं का? Yes, sir. लिहा पटपट. का लिहून झालं? बरे. 'हॅलो बाळांनो, Yes, sir. लिहून झालंय ना तुमचं? Yes, sir. एकच मिनिट, मी अटेंडन्स घेतो आणि मग जावा तुम्ही. 7, 8, 10, 12, 16, 17, 21, 27, 32, 33, 34, 35, 39, 40. 32 आहे वाटतं. प्रेझेंट कोण द्यायची कोणास ठाऊक. 42, 43. ठीक आहे, गेला तरी चालेल. हॅलो, Hello, sir. हा बोला, काय अडचण? ते partial derivative चॅप्टर मधला असाइनमेंट मधला एक क्वेश्चन मध्ये डाऊट होता. काय झालं? समजलं नाही का? का सुटला नाही? सर सॉल्व्ह झालं तशाच टाईपचं तुम्ही घेतलं होतं, पण त्यात मायनस चिन्ह होतं. बरं, मला काय करा, तुम्ही सॉल्व्ह केलेलं मला फोटो टाका, मी त्याचं काय काय करेक्शन आहे बघून तुम्हाला टाकतो तसं. Yes, sir. सर त्या 60 मार्कच्या क्वेश्चन पेपर मध्ये पण 2 क्वेश्चन मध्ये जरा डाऊट होता. मी तुम्हाला सेक्शनची ही पाठवलेली, बरोबर? त्याच पूर्ण सर सेक्शन एक 60 ना? मार्क झालं. हा येस सर, येस सर, त्याची मार्क आली का तुम्हाला? येस सर आलेत. बर, हा. त्याच्यामध्ये 2 क्वेश्चन प्रॉब्लेम आहे. बरं ठीक आहे, पुढच्या वेळी काय करू, मागच्या चॅप्टरचे एमसीक्यू पण राहिलेत ना? येस सर. हा, ते आणि ते संघट एकत्रच घेऊ. सर असाइनमेंट क्वेश्चनचे आन्सर अवेलेबल आहेत का? म्हणजे आम्हाला कन्फर्म पण करता येईल लगेच. आन्सर असे नाहीयेत, पण मी तुम्हाला ज्या नोट्स पाठवलेले आहेत ना, पहिल्या 2 चॅप्टरच्या मिळाल्या ना तुम्हाला? एक चॅप्टर फक्त झालं. बरं, दुसऱ्या त्याचे चॅप्टर पाठव.
हॅलो हॅलो बाळांनो, Yes, sir. हा काय करा, पुढच्या लेक्चरला सगळं घेऊन तुमचं जे काय असेल ते. Yes, sir.